गुड मॉर्निंग स्टुडंट. तर मागील तासामध्ये आपण जी जनगणना आहे, सेन्सस आपण ज्याला इंग्लिशमध्ये म्हणतो, लोकसंख्येची जी आकडेवारी आहे, साधारणतः लोकसंख्येची घनता, त्यानंतर एकूण लोकसंख्या, स्त्री पुरुषांचं प्रमाण, लिंग, वंश, त्यानंतर जन्मदर, मृत्यूदर इत्यादी ज्या बाबी आहेत, ह्या सर्व बाबी साधारणतः आकडेवारीनुसार किंवा आकडेवारीने आपल्याला दाखवावं लागतो. मग ते नकाशा असो किंवा टेबल असो. तर आकडेवारी ही म्हणजे पॉप्युलेशन जॉग्रफीमध्ये आकडेवारीला फार महत्त्वाचं स्थान आहे. म्हणजे एखाद्या ठिकाणची घनता दाखवायची असेल, ती सुद्धा आपल्याला काय आकडेवारीने दाखवावं लागतं. त्यानंतर स्त्री पुरुषांचं प्रमाण किती, म्हणजे पुरुषामागे स्त्रियांचं प्रमाण किती आहे, हे सुद्धा आपल्याला आकडेवारीने दाखवावं लागतं. एकंदरीत काय तर पॉप्युलेशन जॉग्रफी किंवा लोकसंख्या भूगोलामध्ये जे आकडेवारी आहे, आकडेवारीला फार महत्त्वाचं स्थान आहे. मग ही आकडेवारी मिळवायचे दोन सोर्स आहेत, एक तर प्रायमरी डाटा आणि सेकंडरी डाटा. हे आपण मागील प्रकरणामध्ये बघितलं होतं. तर प्रत्यक्ष जे सर्वे करून, प्रश्नावलीच्या माध्यमातून सर्वे करून जी काय माहिती मिळवली जाते, ती माहिती म्हणजे प्रायमरी म्हणजे प्राथमिक डाटा, आणि पुस्तक, नियतकालिके किंवा वेगवेगळे जे अहवाल आहेत, त्या अहवालाच्या माध्यमातून जे आकडेवारी मिळवल्या जाते त्याला दुय्यम आकडेवारी म्हणतो. मग त्यानंतर आपण मागच्या याच्यामध्ये जनगणना बघितली. प्राचीन काळातली जनगणना साधारणतः युरोप खंडामध्ये म्हणजे इंग्लंडमध्ये आणि फ्रान्समध्ये सर्वात प्रथमतः जनगणना करण्यात आली होती. मग त्यानंतर आधुनिक जनगणना, मग भारतामधील जनगणना, ह्या सर्वांवर आपण मागील प्रकरणामध्ये किंवा मागील लेक्चरमध्ये आपण प्रकाश टाकलेला आहे. आज आपण जनगणनेच्या ज्या पद्धती आहेत, सेन्ससच्या ज्या टेक्निक्स आहेत, त्या टेक्निक्स विषयी आपण आज माहिती बघणार आहोत. तर जनगणनेसाठी म्हणजेच सेन्सससाठी, सेन्सस म्हणजे शिरगंती किंवा जनगणना. तर जनगणनेसाठी साधारणतः दोन पद्धतीचा अवलंब केला जातो. एक आहे प्रत्यक्ष मोजणी पद्धत, त्याला डी फॅक्टो मेथड असे म्हणतात, आणि दुसरं आहे कायदेशीर मोजणी पद्धत, डी ज्युअर मेथड असं त्याला आपण इंग्लिशमध्ये म्हणू शकतो. तर प्रत्यक्ष मोजणी पद्धत काय आहे ती, की या पद्धतीत जनगणना आयोग संपूर्ण देशातील लोकांची, म्हणजे भारत जर असेल, भारताचं जर आपण उदाहरण घेतलं तर जनगणना आयोग हा काय करतो की संपूर्ण देशातील लोकांची एकाच वेळी मोजणी व्हावी याकरिता एक ठराविक तारीख निश्चित करतो. बरोबर आहे. म्हणजे संपूर्ण देशातील जी जनगणना आहे, लोकांची मोजणी जी आहे, ही साधारणतः योग्य पद्धतीने व्हावी याकरिता जनगणना आयोग ही एक विशिष्ट तारीख निश्चित करत असतो. मग आणि ही तारीख निश्चित करत असताना त्यावेळेस काही सुट्ट्या आहेत का, मग काही लोक गावाला, म्हणजे उदाहरणार्थ समर वॅकेशन असेल, दिवाळी वॅकेशन असेल, अशा वेळेस बहुतांशी लोक जे आहेत आउट ऑफ स्टेशन असतात, म्हणजे आपल्या घरापासून ते लांब असतात. म्हणजे एकंदरीत सर्व बाबीचा विचार करून जनगणना आयोग हा काय करतो की एक ठराविक तारीख निश्चित करतो की संपूर्ण देशाची जी जनगणना आहे ही एकाच वेळी व्हावी याकरिता जनगणना आयोग ते एक तारीख निश्चित करतो. आणि दुसरे काय आहे की या सामान्यतः अशी जनगणना जी आहे ही साधारणतः रात्रीच्या वेळेचंच जनगणना केल्या जाते. मग याचं कारण काय की रात्रीच्या वेळेस जनगणना करण्याचं कारण काय की बहुतांश लोक जे आहेत कामाकरिता
दिवसा बाहेर जात असतात, बरोबर आहे। मग यापासून एकही घटक यापासून वंचित असायला नको याकरिता जनगणना आयोग जे आहे ह्या पद्धतीच्या ज्या सेन्सस आहेत म्हणजे जनगणना आहे ही साधारणतः रात्रीच्या वेळेस ही जनगणना केली जाते, बरोबर आहे। म्हणून ही जनगणना रात्रीच्या वेळेस केली जाते, यामुळेच या जनगणनेला जनगणना रात्र सेन्सस नाईट असे सुद्धा म्हणतात। आणि सामान्यपणे अशी जनगणना ही पूर्ण म्हणजे जेव्हा आकाशामध्ये पूर्ण चंद्र असतो अशा वेळेसच अशी जनगणना केल्या जाते। नंतर आहे की मोजणी करण्यापूर्वी शासन सर्व जनतेला ठरलेल्या रात्री आपल्या घरी राहण्याचे आवाहन करते, बरोबर आहे। या दिवशी मोजणी करणारे लोक संपूर्ण तयारीनिशी असतात, या आधी त्यांना प्रशिक्षण दिले जाते। म्हणजे अशी जनगणना सरकारला करायची म्हणजे सेन्सस आयोगाला करायची असते। अशा वेळेस सेन्सस आयोग देशातील संपूर्ण जनतेला एक सूचना करत असते की आम्ही या दिवशी जनगणना करणार आहोत, तर या दिवशी सर्वांनी आपापल्या घरीच थांबावं, कुणीही बाहेर जाऊ नये, अशा प्रकारच्या ज्या सूचना आहेत ते सेन्ससच्या कार्यालयीन जी लोक आहेत ती लोक इथे लोकांना त्याविषयी माहिती देत असतात। आणि जनगणना करणारे जे लोक आहेत ते जनगणना करणारे लोक पूर्णतः प्रशिक्षित असतात। म्हणजे पर्टिक्युलर जनगणनेच्या अगोदर कित्येक दिवस त्यांना अशा प्रकारचे प्रशिक्षण दिल्या जाते आणि हे सर्वतः ट्रेनर असतात, बरोबर आहे। मग या रात्री व्यक्ती ज्या ठिकाणी असेल म्हणजे एखादा व्यक्ती काही महत्वाचं जर काम असेल तर तो कामानिमित्त बाहेरगावी असेल किंवा एखाद्याच्या घरी असेल तर रात्रीच्या अशा वेळेस तो ज्या ठिकाणी अवेलेबल आहे, ज्या ठिकाणी वास्तव्यास आहे त्या ठिकाणी त्याची जनगणना होत असते। या जनगणनेचे गुण कोणते आहेत ते पाहू। तर या पहिला गुण आहे जनगणनेची प्रत्यक्ष मोजणी पद्धत एक अत्यंत साधी व सोपी पद्धत आहे। कोणतीही प्रत्यक्ष मोजणी आपण कोणतं बघत आहोत टॉपिक प्रत्यक्ष मोजणी पद्धती। तर प्रत्यक्ष मोजणी पद्धती ही पद्धत अत्यंत साधी आणि सोपी पद्धत आहे। दुसरं आहे या पद्धतीत घरी असलेल्या सर्व व्यक्तींची माहिती मिळते। म्हणजे ही प्रत्यक्ष आपण त्या ठिकाणी एखाद्याच्या घरी जाऊन आपण एखाद्या गावामध्ये प्रत्येकाच्या घरी जाऊन ही जनगणना करीत असल्याने प्रत्यक्ष आपण त्या ठिकाणी जातो, त्या ठिकाणची आपल्याला पद्धतशीर माहिती मिळत असते। या पद्धतीने वेळेची बचत होते। नंबर तिसरा काय आहे तर या पद्धतीमुळे वेळेची जी बचत आहे ती वेळेची बचत होत असते। या प्रकाराने गोळा केलेली माहिती बहुतेक ती बरोबर असते। म्हणजे एकंदरीत 4 याचे फायदे आहेत। पहिलं प्रत्यक्ष मोजणी पद्धती ही अत्यंत साधी आणि सोपी पद्धत आहे। नंबर 2 या पद्धतीमध्ये सर्व लोकांची व्यवस्थित आणि सुटसुटीत अशी माहिती आपल्याला मिळते। या पद्धतीमुळे वेळेची बचत होते आणि या प्रकाराने गोळा केलेली माहिती बहुतेक ही बरोबर असते। मग ज्याप्रमाणे या पद्धतीचे काही फायदे आहेत त्याचप्रमाणे या पद्धतीमध्ये काही त्याचे तोटे किंवा दोष सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात। मग ते दोष कोणते आहेत ते तर साधारणतः पहिला दोष आहे या पद्धतीत रात्री गणना केली जाते, त्या काळात लोक अन्यत्र प्रवासात असेल तर त्यांची गणना होत नाही। पहिला काय आहे या पद्धतीमध्ये ही पद्धत
म्हणजे या पद्धतीमध्ये साधारणतः जी जनगणना आहे ती रात्रीच्या वेळेस केली जाते, त्यामुळे त्या काळात लोक अन्यत्र प्रवासात असले तर त्यांची गणना होत नाही. मग दुसरं आहे, या मोजणीत वेळ कमी असतो, त्यामुळे माहिती गोळा करताना घाई होते. बरोबर आहे. म्हणजे या पद्धतीमध्ये आपल्याला वेळ फार अल्प असतो, कमी असतो, त्यामुळे जे गणना करणारे लोक आहेत त्यांना घाई होते आणि अशा वेळेस काही लोक सुटण्याची दाट शक्यता असते असं काहींचं मत आहे. बरोबर आहे. तिसरं आहे, या पद्धतीत माहिती गोळा करणारे घाईत असतात, त्यामुळे त्यात त्रुटी राहण्याची दाट शक्यता असते. वेळ कमी असल्याने काही लोक हे घाई करतात की लवकरात लवकर ते काम आटपावं, या उद्देशाने ते घाई करतात आणि काही बाबी ह्या तशाच राहून जातात. बरोबर आहे. आणि चौथा आहे, या प्रकारात कमी वेळेत काम आटपायचे असते म्हणून अकार्यक्षम व अप्रशिक्षित माणसांच्या नेमणुका करून काम करून घेतले जाते. हे सुद्धा बरोबर आहे. कारण वेळ कमी असल्या कारणाने काही वेळेस जे अप्रशिक्षित लोक आहेत, ज्यांना आपण प्रशिक्षण दिलेलं नाही आहे, अशा लोकांचा वापर करून ती जनगणना जेवढ्या लवकर होईल तेवढ्या लवकर संपवायचा आपण प्रयत्न करतो आणि अशा वेळेस त्याच्यामध्ये काही त्रुट्या असल्याचे आपल्याला पाहायला मिळते. थँक्यू. आज आपण थांबू इथेच. यानंतरचा जो दुसरा प्रकार जो आहे कायदेशीर मोजणी पद्धत ती दुसऱ्या लेक्चरमध्ये घेऊ. थँक्यू.